हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर संकेत यांनी पाठवला आहे. त्यांच्याच शब्दात आपण हा अनुभव आज ऐकणार आहोत. नमस्कार, माझे नाव संकेत आहे. मी पुण्यामध्ये विमाननगर भागात राहतो. माझे ऑफिसही याच भागात आहे. गोष्ट काही महिन्यांपूर्वीची आहे. माझा एक सहकारी आपल्या गावी निघाला होता. जात असताना तो मला म्हणाला, तुझी हरकत नसेल तर तू काही दिवस माझ्या फ्लॅटवर राहू शकतोस का? असंही तू शेअरिंगमध्ये मित्रांसोबत राहतोस, त्यामुळे तू एकटा इकडे राहू शकतोस का? कारण माझ्या घराची काळजी घ्यायला कोणीच नाही आहे. तो एका 1 BHK फ्लॅटमध्ये एका सोसायटीमध्ये राहत होता. ती सोसायटी पण विमाननगर भागातच आहे. मी त्याला हो बोललो. त्याच्याकडनं चावी घेतली व त्याचा निरोप घेतला. त्या रात्री मी ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत होतो. माझे काम संपले तसं मी लॉग आऊट केलं आणि घरी जायला निघालो. माझ्याकडे स्वतःची एक मोपेड आहे. ती घेऊन मी माझ्या घराकडे निघालो होतो. आता रात्रीचे सुमारे 11:30 झाले होते. मला खूप भूक लागली होती, त्यामुळे एके ठिकाणी मी गाडी थांबवली आणि थोडंफार काही खाऊन मी घराच्या दिशेने निघालो. त्याची सोसायटी ऑफिसपासनं सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरच होती. त्यामुळे मी त्याच्या सोसायटीजवळ पोहोचलो. सोसायटीचा वॉचमन मला गेटवर थांबवत म्हणाला, तुम्ही कोण आहात? तसे मी माझ्या मित्राने मला दिलेले अप्रुव्हलचे मेसेज त्याला दाखवले. ते बघून त्याने मला आत जाऊ दिले. त्याचा फ्लॅट 4थ्या मजल्यावर होता. मी लिफ्टजवळ पोहोचलो तेव्हा मला समजले की काही तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद होती. मी पायऱ्यांनी वर जायला निघालो. आता 4थ्या मजल्यापर्यंत जायचं म्हणल्यावर चांगलीच दमछाक होणार, यात काही शंका नाही. मी चालू लागलो. मी चालत असताना माझं समोर लक्ष गेलं. समोर एक व्यक्ती चालत होता. अंगामध्ये चेक्सचा शर्ट, डोक्यात टोपी आणि खाली त्याने लुंगी नेसली होती. तो बराच वयस्कर असल्यासारखा वाटत होता. मी त्याच्या मागे मागे चालू लागलो. 3ऱ्या मजल्यावर गेलेला असताना मला अचानक खालून काहीतरी आवाज आला. तसे मी क्षणभरासाठी खाली पाहिले आणि जेव्हा पुन्हा समोर पाहिले तेव्हा तो व्यक्ती कुठे गायब झाला होता. पुन्हा तो मला तिथे दिसलाच नाही. मी आधीच थकलेलो होतो, त्यामुळे त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत मी माझा वर आलो, रूम उघडली आणि झोपी गेलो. हा माझा त्या फ्लॅटमध्ये पहिला दिवस होता. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी नाश्त्याचं वगैरे ऑर्डर केलं. नाश्ता वगैरे करून पुन्हा ऑफिसला निघून गेलो. दिवसभर बरंच काम झाल्यामुळे त्या दिवशीही मी बराच थकलो होतो. त्या दिवशी मी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जेवण केले आणि घरी जायला निघालो. सोसायटीजवळ पोहोचलो असता मला सिगारेट पिण्याची तलफ लागली. तशी मी सोसायटीच्या बाहेरच्या टपरीवरनं सिगारेट घेतली. ती ओढून मी सोसायटीमध्ये एंटर झालो. आज लिफ्ट वर्क करत होती. तसा मी लिफ्टमध्ये चढणार तेवढ्यात लिफ्टचे दार पुन्हा उघडले. समोर पाहिले तर कालचाच तो वृद्ध व्यक्ती पुन्हा समोर उभा होता. तोही लिफ्टमध्ये आला. त्याने 3ऱ्या नंबरचे बटन दाबले आणि तो तसाच वृद्ध बाजूला तोंड करून उभा राहिला. मी त्याला काहीही बोललो नाही. असाही मी थकलेलो होतो, त्यामुळे आता कोणाशीही संभाषण करण्याची माझ्यात शक्ती नव्हती. असाच काही वेळ लोटला. अचानक लिफ्टचा लाईट चालू बंद झाला आणि क्षणार्धात तो व्यक्ती माझ्या डोळ्यासमोरून गायब झाला. आता मात्र मी चांगलाच घाबरलो होतो. हा सर्व काय प्रकार सुरू आहे हे मला समजेना. काल क्षणभरात तो व्यक्ती डोळ्यासमोरून नाहीसा झाला होता, तेव्हा मला असे वाटले होते की कदाचित त्याचा फ्लॅट आला असेल आणि तो गेला असेल. पण आज चालू लिफ्टमधून हा व्यक्ती कुठे गायब झाला? आता मात्र माझे धाबे चांगलेच दणाणले. मी कसाबसा वर पोहोचलो. आपल्या फ्लॅटमध्ये शिरत दार लावून घेऊन मी भीतच त्या रात्री झोपी गेलो. रात्रभर स्वप्नात सुद्धा माझ्या डोळ्यासमोर तोच व्यक्ती येत होता आणि तो एक विक्षिप्त हास्य करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या मित्राला फोन केला.
आणि त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आधी तर तो थोडा घाबरला, पण नंतर तो शांतपणे सांगू लागला. ऐक, त्या सोसायटीमध्ये एक साऊथ इंडियन काका राहायचे. काही वर्षापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, पण त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याला असे कॉरिडॉरमध्ये किंवा लिफ्टमध्ये फिरताना पाहिले आहे, परंतु ते कोणालाही काही हानी पोहोचवत नाहीत. मी त्यावर म्हणालो, ते सर्व ठीक आहे, पण हे सर्व दृश्य बघून एखाद्याला हार्ट अटॅक आला तर? तू ही गोष्ट मला आधी का नाही सांगितली? त्यावर तो शर्मेने काहीच बोलला नाही. मला त्याचा खूप जास्त राग आला आणि मी त्याला सांगितले, आजपासून मी तुझ्या घरात राहणार नाही, मी माझ्या घरी परत चाललो आहे. मी त्याची चावी वॉचमनकडे देत तिथून निघून गेलो. त्या दिवसानंतर मी पुन्हा त्याच्या संपर्कातही नाही आलो, ना त्याच्या कधी घरी गेलो. पण आजही तो वृद्ध व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर मला कायम तसाच दिसत राहतो. तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण शोध रहस्याचा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. तुमच्याकडेही असेच काही अनुभव असतील तर आम्हाला आमच्या ईमेल आय डीवर पाठवू शकता. माझा मेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे. हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.